हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मुस्लिम स्त्रीचे घटस्फोटानंतरचे अधिकार कोणते याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण मुस्लिम स्त्रीचे घटस्फोटानंतरचे अधिकार कोणते आहेत आणि ते तिला कशा रीतीने मिळवून देता येते. तर मुस्लिम कायद्याप्रमाणे पतीने जर त्याच्या पत्नीस घटस्फोट दिला तर इद्दत कालावधीपर्यंत त्या घटस्फोटित स्त्रीचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर असते. आता याच्यासाठी एक केसला आहे मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहबानो बेगम. आता शहबानो बेगम जे आहे या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की घटस्फोटित मुस्लिम स्त्री इद्दत कालावधीनंतर स्वतःचा उदरनिर्वाह करण्यात असमर्थ असेल तर ती फौजदारी व्यवहार संहितेच्या कलम 125चा आधार घेऊ शकते, म्हणजे CRPC 125 मेंटेनन्स याचा आधार घेऊ शकते. आता या निर्णयानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या, त्यामुळे घटस्फोटित मुस्लिम स्त्रीचे अधिकारास कायदेशीर स्वरूप देण्याच्या हेतूने उपरोक्त कायदा संमत करण्यात आला. आता तो कोणता, तर त्यातल्या मुख्य तरतुदी कोणत्या त्या आपण पाहूया. तर घटस्फोटित मुस्लिम स्त्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीने इद्दत कालावधीसाठी तिच्या उदरनिर्वाहाची तरतूद करावी. तसंच नंबर B मध्ये आहे घटस्फोटापूर्वी किंवा घटस्फोटानंतर जन्मलेल्या मुलाचे पालनपोषण जर ती स्त्री करत असेल तर त्या मुलाच्या जन्मदिनांकापासून 2 वर्षापर्यंत त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था त्या स्त्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीने करावी. तसेच विवाहाच्या वेळी ठरवण्यात आलेली मेहरची रक्कम त्या स्त्रीला तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीने द्यावी. तसेच विवाहाच्या वेळी त्या स्त्रीला तिच्या किंवा पतीच्या नातेवाईकांकडून मिळालेली संपत्ती त्या स्त्रीला द्यावी. तसेच घटस्फोटित मुस्लिम स्त्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीने जर इद्दत कालावधीसाठी त्या स्त्रीच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली नाही किंवा त्या स्त्रीला मेहरची रक्कम दिली नाही किंवा विवाहाच्या वेळी तिला मिळालेली चल संपत्ती म्हणजे मुव्हेबल इमूव्हेबल प्रॉपर्टी दिली नाही तर ती स्त्री किंवा तिचा अधिकृत व्यक्ती तिच्या वतीने न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकते. आता घटस्फोटित मुस्लिम स्त्रीच्या पतीकडे उत्पन्नाचे पुरेसे साधन असूनही त्याने त्या स्त्रीसाठी इद्दत कालावधीमध्ये उदरनिर्वाहाची व्यवस्था केली नाही किंवा अशी व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचप्रमाणे मुलांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्यात कसूर केली किंवा मेहरची रक्कम किंवा विवाहाच्या वेळी त्या स्त्रीला मिळालेली संपत्ती दिली नाही तर असे न्यायदंडाधिकारी यांना वाटले तर ते न्यायदंडाधिकारी त्या स्त्रीच्या गरजा, वैवाहिक कालावधीतील आर्थिक स्तर व तिच्या पतीचे उत्पन्न या बाबी विचारात घेऊन तिच्या पतीविरुद्ध तिच्या उदरनिर्वाहासाठी योग्य व वाजवी रक्कम देण्याचा आणि मेहरची रक्कम देण्याचा व तिला विवाहाच्या वेळी मिळालेली संपत्ती परत देण्याचा आदेश करू शकतात. तसेच ज्या व्यक्तीविरुद्ध वरील प्रकारचा आदेश पारित करण्यात आलेला आहे त्या व्यक्तीने जर या आदेशाची पूर्तता केली नाही तर त्या रकमेच्या वसुलीकरिता न्यायदंडाधिकारी त्या व्यक्तीविरुद्ध वॉरंट काढू शकतात आणि त्या व्यक्तीस 1 वर्षासाठी किंवा रक्कम भरेपर्यंत तुरुंगात पाठवू शकतात. तसेच इद्दत कालावधीनंतर घटस्फोटित स्त्रीचे दुसरे लग्न केले नाही व ती स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल, इनकॅपेबल असेल तर तिच्या मृत्यूनंतर तिची मिळकत तिच्या ज्या नातेवाईकांना मिळू शकते त्या नातेवाईकाने त्या स्त्रीच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी असा आदेश न्यायदंडाधिकारी पारित करू शकतात. तो नातेवाईक जर त्या स्त्रीला पोटगी देण्यास असमर्थ असेल किंवा त्या स्त्रीला असा नातेवाईक नसेल तर राज्य वक्फ बोर्डाने त्या स्त्रीच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी अशी तरतूद उपरोक्त कायद्यात आहेत. तर हा होता मुस्लिम ॲक्टबद्दल माहिती. मुस्लिम स्त्रीला घटस्फोटानंतरचे जे अधिकार आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.